विचार करा, आपण एखाद्या उंच डोंगरावर उभे आहोत आणि समोर क्षितिजावर असा एखादा अप्रतिम सूर्यास्त दिसतोय, जो आपण आयुष्यात आधी कधीच पाहिला नव्हता. आभाळ पूर्ण केशरी आणि लाल रंगांनी भरलेला आहे. हो, अगदीच थक्क करणारा क्षण असतो तो. नक्कीच. आणि तो क्षण एवढा भारावून टाकणार असतो ना, की आपण तिथे एकटे असलो तरी नकळत आपला हात खिशातल्या फोनकडे जातो. बरोबर. आपण लगेच फोटो काढतो. हो, आपण फोटो काढतो, कुणाला तरी पाठवतो किंवा तिथे शेजारी उभ्या असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही सहज म्हणतो, की बापरे, किती अद्भुत आहे हे. अगदी खरंय. कारण आनंद जेव्हा त्याच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो स्वतःपुरता ठेवणं माणसाला शक्यच नसतं. हो ना. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच मानवी प्रवृत्तीचा वेध घेणार आहोत. आज आपण एका अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि अर्थपूर्ण काव्यरचनेवर बोलणार आहोत. हो, आज आपल्याकडे विश्लेषण करण्यासाठी फक्त काही मोजक्या ओळींचा एक मजकूर आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांची ती अत्यंत प्रसिद्ध रचना रूप पाहता लोचनी या मोजक्या शब्दांमध्ये तात्काळ मिळणाऱ्या सुखापासून ते अस्तित्वाच्या अंतिम सत्यापर्यंतचा जो प्रवास मांडला आहे, तो आज आपण उलगडून पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. नक्कीच. तसं पाहिलं तर या रचनेची सुरुवातच एका खूप उत्कट क्षणाने होते. पहिली ओळ अशी आहे की रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. हो, इथे लोचनी म्हणजे डोळ्यांनी. बरोबर. डोळ्यांनी एक रूप पाहिलं आहे आणि ते पाहता क्षणीच जे सुख मिळालं ते सांगण्यासाठी एका साजणीला म्हणजेच मैत्रिणीला हाक मारली गेली आहे. पण इथे केवळ शब्दांचा अर्थ समजून घेण्यापेक्षा त्यामागची अवस्था समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे नक्की काय? म्हणजे ही केवळ एक भौतिक घटना नाहीये. पण इथेच माझा एक आक्षेप आहे, किंवा असं म्हणूया की इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. बरं, कोणता प्रश्न? जेव्हा आपण म्हणतो की डोळ्यांनी रूप पाहिलं, तेव्हा आपण एक भौतिक क्रियेबद्दल बोलत असतो, नाही का? हो, साहजिकच आहे. मग इथे ज्या सुखाचा उल्लेख आहे ते फक्त एका वरवरच्या भौतिक सौंदर्यातून मिळालेलं सुख आहे का? कारण जर तसं असेल तर ते सुख फार काळ टिकणार नाहीये. अगदी बरोबर मुद्दा आहे हा. म्हणजे डोळ्यांसमोरून ती वस्तू हटवली की ते सुखही संपुष्टात यायला हवं. मग यात एवढं अथांग काय असू शकतं? अरे अगदी, हाच तर कळीचा मुद्दा आहे. हे बघा, डोळे हे फक्त एक माध्यम आहेत. ती एक खिडकी आहे. खिडकी म्हणजे कसं? खिडकीतून प्रकाश आत येतो हे खरं आहे, पण त्या प्रकाशाची जाणीव खिडकीला नसते, ती आत बसलेल्या व्यक्तीला असते. जेव्हा ही रचना लोचनी असा शब्द वापरते तेव्हा ती एका भौतिक क्रियेकडून एका अत्यंत सखोल मानसिक अवस्थेकडे जाणारा पूल बांधत असते. अच्छा, म्हणजे पाहण्याची क्रिया ही फक्त डोळ्यांपुरती मर्यादित नाहीये. पाहणारा आणि पाहण्याची वस्तू यांतलं अंतरच मिटून गेलंय. बापरे, हे खूपच खोल आहे. हो ना. आणि जेव्हा असं घडतं तेव्हा ते सुख वरवरचं राहत नाही, ते थेट अस्तित्वाच्या मुळाला जाऊन भिडतं. म्हणजे ती एक प्रकारची शॉकवेव्ह असावी, जी डोळ्यांतून सुरू होते आणि थेट आतल्या जाणीवेला धडकते. अगदी तसंच. पण मग साजणीचा उल्लेख का? जर हा इतका खोल, वैयक्तिक आणि आध्यात्मिक अनुभव असेल, तर तो आतल्या आत शांतपणे का अनुभवला जात नाही? हा खूप रंजक प्रश्न आहे. म्हणजे त्याला बाहेर काढण्याची, कुणाला तरी सांगण्याची काय गरज आहे? आपण एकटे आनंदी का राहू शकत नाही? कारण मानवी मनाची ती रचनाच नाहीये. आनंद जेव्हा परमोच्च असतो तेव्हा त्याला एका साक्षीदाराची गरज भासतेच. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या भावनांचं प्रमाणीकरण आपल्याला हवं असतं. हो, व्हॅलिडेशन म्हणतो आपण त्याला. बरोबर. आणि आध्यात्मिक पातळीवर पाहिलं तर खरा आनंद हा संकुचित नसतो, तो प्रवाही असतो. तो एका व्यक्तीच्या आत साचून राहूच शकत नाही. म्हणजे तो एखाद्या नदीसारखा असतो, जिला बाहेर पडून तुथडी भरून व्हायचं असतं. अगदी तसंच. सुख झाले वो साजणी ही नुसती माहिती देण्याची कृती नाहीये. तो ओसंडून वाहणारा आनंद सामावून घेण्यासाठी मागितलेली ती एक मदत आहे. तो आनंद एका जीवाला पेलवणारा नाहीच आहे. हे ऐकायला फारच लॉजिकल वाटते. आनंद प्रवाही असतो आणि तो शेअर केल्याशिवाय पूर्ण होत नाही. पण मग प्रश्न असा पडतो की हे रूप नक्की कोणाचं आहे? बरोबर. असं कोणतं रूप आहे ज्याने हा आनंदाचा महापूर आणलाय? आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. ह्या रचनेचा पुढचा टप्पा, याचं ध्रुवपद असं आहे की तो हा विठ्ठल बर्वा, तो हा माधव बर्वा. हो, इथे आपल्याला पहिल्या ओळीतल्या सुखाचं मूळ कारण कळतं. अगदी, ते रूप विठ्ठलाचं आहे, माधवाचं आहे. पण इथे पुन्हा एकदा माझा एक गुंता आहे. कसला गुंता? जर अनुभूती एकच आहे, जर समोर दिसणारं परमोच्च सत्य एकच आहे, तर त्याला विठ्ठल आणि माधव अशी दोन वेगवेगळी नावं का दिली आहेत?
जर एकच परमोच्च गोष्ट आहे तर कन्फ्युजन का वाढवायचं? इथे एक अतिशय वेधक बाब आहे. म्हणजे हे मला एखाद्या सुंदर हिऱ्यासारखं वाटतंय. समजा आपल्या हातात एक अत्यंत सुंदर पैलू पाडलेला हिरा आहे. आपण तो एका कोनातून पाहतो तेव्हा तो निळा चमकतो, दुसऱ्या कोनातून पाहतो तेव्हा तो लाल चमकतो. क्या बात आहे, खूप छान उदाहरण. म्हणजे हिरा तोच असतो, पण त्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला वेगवेगळे रंग दाखवतात. तसाच काहीसा प्रकार इथे आहे का? हो, हे हिऱ्याचं उदाहरण इथे अतिशय चपखल बसतं. दोन नावांचा वापर हा कन्फ्युजन वाढवण्यासाठी अजिबात नाहीये. मग कशासाठी आहे? तो मानवीय आकलनाची मर्यादा स्पष्ट करण्यासाठी आहे. मानवी मन हे मुळातच मर्यादित आहे. ते एकाच वेळी अथांग आणि अमर्याद गोष्टीची सगळी भव्यता कवेत घेऊ शकत नाही. खरंय. अनंतत्वाला समजून घेण्यासाठी मानवी बुद्धीला काहीतरी चौकट लागते, काहीतरी संदर्भ लागतात. विठ्ठल आणि माधव हे दोन्ही शब्द एकाच परमोच्च सौंदर्याचे आणि देवत्वाचे दोन वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे नक्की कोणते पैलू? या दोन नावांमध्ये एवढा काय फरक आहे? हे बघा, विठ्ठल हे नाव महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत एका विशिष्ट भावनेचे प्रतीक आहे. विठ्ठल म्हणजे जो कमरेवर हात ठेवून युगानुयुगे शांत उभा आहे. जो आपल्या भक्ताची वाट पाहतोय. बरोबर, तिथे एक विलक्षण स्थिरता आहे, शांतता आहे आणि एक प्रकारचं मातृत्व आहे. हो, विठू माऊली म्हणतो आपण. अगदी. आणि दुसरीकडे माधव हे नाव कृष्णाचं आहे. माधव या शब्दातच माधुर्य आहे. ते सौंदर्य, प्रेम, गतिशीलता आणि लीलेचं प्रतीक आहे. अरे छा, म्हणजे एकदम विरुद्ध टोकं आहेत ही. हो ना. आणि जेव्हा ती परमोच्च अनुभूती येते तेव्हा पाहणाऱ्याला त्यात विठ्ठलाची अथांग शांतताही दिसते आणि माधवाचं भुरळ पाडणारं सौंदर्यही दिसतं. हे दोन्ही पैलू एकाच वेळी डोळ्यांसमोर येतात. तेव्हा मन गोंधळून जात नाही, तर ते भारावून जातं. अगदी तसंच. आणि म्हणूनच तो बरवा शब्द दोनदा आलाय का? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा म्हणजे अतिशय सुंदर किंवा उत्तम. पण तोच शब्द पुन्हा पुन्हा का वापरायचा? कारण जेव्हा भाषा अपुरी पडते तेव्हा पुनरावृत्तीचा जन्म होतो. हा भाषेचा एक अत्यंत सुंदर नियम आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की खूप सुंदर, खरंच खूप सुंदर. अगदी बरोबर. जेव्हा आपण एखादी अत्यंत अद्भुत गोष्ट पाहतो तेव्हा आपल्याकडे नवे शब्द नसतात. ती पुनरावृत्ती म्हणजे मनाला बसलेला तो सुखद धक्का असतो. म्हणजे शब्द संपतात तिथे. हो, बरवा हा शब्द केवळ सुंदर या अर्थाने येत नाही, तो त्या रूपाची परिपूर्णता आणि श्रेष्ठत्व दर्शवतो. त्या क्षणी पाहणाऱ्याकडे कुठलाही मोठा तत्वज्ञानाचा शब्द उरत नाही. फक्त एकच उद्गार उरतो की हे उत्तम आहे, हे परिपूर्ण आहे. बापरे, तो एक असा भारावलेला क्षण आहे जिथे बुद्धीचे सगळे तर्क थांबतात आणि फक्त विस्मय उरतो. हो, खरोखरच शब्दांच्या पलीकडचा क्षण. पण आता यापुढची जी ओळ आहे ना, ती या सगळ्या प्रवासाला अचानक एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवते. हो, दुसरी ओळ. आणि खरं सांगायचं तर ती मला थोडी विचार करायला लावणारी, किंबहुना थोडी अस्वस्थ करणारी वाटते. ती ओळ आहे, बहुता सकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठली नावडी. अगदी. ही ओळ या रचनेचा गाभा आहे. पण याचा सरळ अर्थ असा होतो ना, की हे जे रूप पाहण्याचं भाग्य मिळालं आहे आणि त्याबद्दल जी आवडी म्हणजे प्रेम किंवा भक्ती निर्माण झाली आहे, ती काही अचानक योगायोगाने मिळालेली लॉटरी नाहीये. नाही, अजिबात नाही. ती सकृत म्हणजे पुण्य किंवा चांगली कर्मे आणि त्यांची जोडी म्हणजे संचय याचं फळ आहे. बरोबर. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर लक्षात येतं की जीवनात कोणतीही उच्च पातळीवरील अनुभूती ही अचानक आकाशातून पडत नाही. पण मला इथे एक शंका आहे. हे असं कसं असू शकतं? म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं आणि ते निसर्गात किंवा जगात सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असतं. एक सुंदर फूल सर्वांसाठी सारखंच सुंदर असतं. हो, साहजिकच. मग इथे असा दावा का केला जापोळे की ते सौंदर्य पाहण्याची ती आवडी अनुभवण्याची क्षमता आपल्याला कमवावी लागते, म्हणजे अर्न करावी लागते? बरं. हे मला एखाद्या पिगी बँकेसारखं वाटतं. म्हणजे एक लहान मूल वर्षानुवर्षे आपल्या छोट्या पिगी बँकेत नाणी साठवत राहतं. हो, सकृतांची जोडी. अगदी. आणि एक दिवस ती बँक भरल्यावर त्यातून त्याला हवी असलेली एखादी अमूल्य वस्तू मिळते. म्हणजे आपण चांगली कर्म साठवली तरच आपल्याला सौंदर्य पाहण्याचा अधिकार मिळतो. हा एक प्रकारचा व्यवहार किंवा टॅक्स वाटत नाहीये का? वरवर पाहता हा व्यवहार वाटू शकतो खरा, पण यामागे अत्यंत सखोल मानसशास्त्र आहे. कसं काय? हे बघा, सौंदर्य विनामूल्य नक्कीच असतं,
पण ते सौंदर्य ग्रहण करणारी जी यंत्रणा आहे, तो जो रिसेप्टर आहे ना, तो प्रत्येक माणसामध्ये सारख्याच क्षमतेने काम करत नसतो. म्हणजे प्रत्येकजण ते सारख्याच तीव्रतेने अनुभवू शकत नाही? अगदी. मी एक साधं उदाहरण देतो. समजा तुम्ही जगातील सर्वात सुंदर चित्र एखाद्या भिंतीवर लावलं असेल, पण जर पाहणाऱ्याच्या डोळ्यांवर पट्टी असेल, तर ते चित्र त्याला कसं दिसणार? नाहीच दिसणार. म्हणजे चांगली कर्मे ही ती पट्टी काढण्याचं काम करतात. अगदी तसंच. सकृत किंवा चांगली कर्मे म्हणजे नक्की काय? तर ती अशी कृती ज्यामुळे माणसाचा अहंकार कमी होतो, त्याची संवेदनशीलता वाढते. अच्छा, म्हणजे हे आतलं शुद्धीकरण आहे. हो, जेव्हा एखादी व्यक्ती सतत चांगले विचार करते, निस्वार्थ कृती करते, तेव्हा तिच्या आतली कटुता, पूर्वग्रह आणि स्वार्थ हळूहळू गळून पडतो. आतलं हे जे शुद्धीकरण आहे, त्यालाच सकृतांची जोडी म्हटलंय. आता उलगडतंय मला. जोपर्यंत तुमची आतली संवेदनशीलता एका विशिष्ट पातळीवर पोचत नाही, तोपर्यंत साक्षात परमोच्च सत्य जरी तुमच्यासमोर उभं राहिलं, तरी तुम्हाला त्यात काहीही विशेष वाटणार नाही. कदाचित तो तुम्हाला केवळ एक सामान्य दगड किंवा लाकूड वाटेल. म्हणजे मोझार्टचं संगीत कितीही महान असलं, तरी ज्या कानांना सुरांची ओळखच नाही, त्यांच्यासाठी तो फक्त गोंधळ असतो. अगदी अचूक उदाहरण दिलंत. तसंच तो विठ्ठल बरवा वाटण्यासाठी आतून ती तयारी असावी लागते. म्हणूनच चांगल्या कर्मांचा संचय आवश्यक आहे. हे खरंच खूप लॉजिकल आहे. म्हणजे आपण जे पाहतो ते आपण आतून कसे आहोत यावर ठरतं. आपला आतला कॅमेरा जितका स्वच्छ, तितका बाहेरचा फोटो क्लिअर. बरोबर. पण मग जर ही तयारी पूर्ण झाली आणि ते रूप पाहता आलं, तर पुढे काय? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शेवटच्या ओळीत मिळतं. हो, शेवटची ओळ. ती ओळ आहे, सर्व सुखाचे आगरू बाप रुक्मादेवीवरू. आत्तापर्यंत ज्या रूपाचं वर्णन आपण ऐकत होतो, त्याचा हा अंतिम निष्कर्ष आहे. हो, इथे आगरू हा शब्द आलाय. हो, ज्याचा अर्थ आहे सुखाचे भांडार किंवा महासागर. आणि दुसरा शब्द आहे बाप रुक्मादेवीवरू, जो रखुमादेवीचा पती म्हणजे विठ्ठल या अर्थाने एक स्वाक्षरी म्हणून आलाय. अगदी. ही ओळ या संपूर्ण प्रवासाचा कळसाध्याय आहे. जर तुम्ही या रचनेच्या बांधणीकडे पाहिलत, तर लक्षात येईल की हा प्रवास कसा उलगडत गेलाय. हो, स्टेप बाय स्टेप. पहिल्या ओळीत फक्त एका क्षणाचा आनंद होता, जो डोळ्यांनी अनुभवला होता. दुसऱ्या टप्प्यात त्या आनंदाच्या स्रोताची ओळख पटली, विठ्ठल आणि माधव. बरोबर. तिसऱ्या टप्प्यात हे समजलं की ही ओळख पटण्यासाठी आतली तयारी म्हणजे चांगल्या कर्मांचा संचय किती आवश्यक होता. आणि आता या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात एक साक्षात्कार होतो. कोणता साक्षात्कार? की हे जे रूप समोर दिसतंय ते सुखाचं केवळ एक अंश, एक तुकडा किंवा एक सावरी नाहीये, तर ते सर्व सुखांचं आगरू म्हणजे मूळ उगमस्थान आहे, अमर्याद महासागर आहे. बापरे. तर या सर्वांचा अर्थ काय होतो? मला हे काय मोठा पॉवर ग्रिड सारखं वाटतंय. पॉवर ग्रिड म्हणजे कसं? समजा एक खूप मोठं शहर आहे. त्या शहरात लक्षावधी दिवे लागलेले आहेत. कुणाच्या घरातला दिवा लहान आहे, कुणाच्या घरातला मोठा आहे, कुणी लाल दिवा लावलाय, कुणी पांढरा लावलाय. हो. आपण त्या दिव्यांनाच प्रकाश मानून जगत असतो. पण जर तुम्ही त्या विजेचा, त्या वायरचा मागोवा घेत गेलात, तर शेवटी तुम्ही शहराबाहेरच्या एका महाकाय पॉवर ग्रिडपाशी पोचता, जिथून ती सगळी ऊर्जा खऱ्या अर्थाने प्रवाहित होत असते. क्या बात आहे. हे आगरू म्हणजे ते पॉवर ग्रिड आहे का? जगात आपण जे काही लहान मोठे आनंद अनुभवतो, ते सगळे तिथूनच येतात. हे पॉवर ग्रिडचं रूपक या तत्वज्ञानाला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. माणसाची शोकांतिका काय माहितीये? काय? तो त्या छोट्या छोट्या दिव्यांमध्ये गुंतून पडतो. आपण जगात अनेक गोष्टींमध्ये सुख शोधत असतो, कधी एखाद्या वस्तूत, कधी माहितीत, कधी मानमरातबाद, तर कधी एखाद्या नात्यात. हो, हे सगळे ते लहान मोठे दिवे आहेत. अगदी ते सुख देतात, पण ते तात्पुरतं असतं. पॉवर गेली की दिवा विझतो. पण जेव्हा माणसांना त्या आगरूचा, त्या मूळ महासागराचा शोध लागतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे सगळे दिवे ज्या एका ऊर्जेवर जळत आहेत, ती मुख्य ऊर्जा म्हणजेच हे रूप आहे. म्हणजेच सर्व सुखाचे आगरू. हो, सर्व सुखाचे आघरू असं म्हणणं म्हणजे हे मान्य करणं की या पलीकडे आता शोधण्यासारखं काहीही उरलेलं नाही. तो परमोच्च बिंदू गाठला गेला आहे. क्या बात है. म्हणजे जो आनंद पहिल्या ओळीत फक्त डोळ्यांपुरता मर्यादित वाटत होता, जो फक्त एका क्षणापुरता आला होता, तो आता शेवटच्या ओळीत संपूर्ण अस्तित्वाला व्यापून उरणारा आणि कधीही न संपणारा महासागर बनला आहे. हो, अवघ्या 4 ओळींमध्ये किती मोठा प्रवास आपण पाहिला. खरंच.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास केवळ त्या एका विशिष्ट काळासाठी किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. मानवी मनाच्या अंतिम शोधाचे हे एक वैश्विक सत्य आहे. भौतिकतेकडून अध्यात्माकडे आणि अंशाकडून पूर्णाकडे जाण्याची ही प्रक्रिया आहे. नक्कीच. एकंदरीत आपण या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. आपण पाहिलं की हा प्रवास कसा एका साध्या पाहण्यापासून सुरू होतो. त्यातून मिळणारा आनंद एकट्याला पेलवत नाही म्हणून तो वाटून घ्यावासा वाटतो. हो, मग आपण त्या रूपाच्या दुहेरी पण परिपूर्ण अशा अफाट सौंदर्याला सामोरे जातो. विठ्ठल आणि माधव. अगदी बरोबर. पण इथे थांबण्यापूर्वी एक असा विचार आहे जो या रचनेच्या निमित्ताने मनात सतत घोळत राहतो. आणि तो विचार आजच्या काळाला खूप चपखलपणे लागू होतो. हां, कोणता विचार? या रचनेनुसार जर खरे आणि परमोच्च सुख हे बहुतांश सकृतांची जोडी म्हणजे चांगल्या कर्मांचा संचय असल्यावरच मिळतं आणि ते सुख एका आगरूपाच्या रूपात एका महासागराच्या रूपात अस्तित्वात आहे, हो, तर मग आजच्या धावपळीच्या जगात आपण सुख शोधण्यासाठी चुकीच्या दिशेने तर धावत नाही ना? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. आपण सतत बाहेर सुख शोधतोय. आपण ते लहान मोठे दिवे गोळा करण्यात आयुष्य घालवतोय. नवे गॅजेट्स, बँक बॅलन्स, सोशल मीडियावरील प्रसिद्धी. हे सगळे तात्पुरते दिवे आहेत. अगदी. पण जर आपण ह्या बाह्य गोष्टींमागे धावण्यापेक्षा आपल्या आतली ती पिगी बँक भरण्यावर लक्ष केंद्रित केलं तर, जर आपण आपली संवेदनशीलता वाढवली, आपला अहंकार कमी केला आणि चांगल्या कृतींतून तो आतला रिसेप्टर ट्यून केला, तर कदाचित आपल्यालाही ते सर्व सुखाचे आग्रह सापडू शकेल. बरोबर, कदाचित तो परमोच्च आनंद आपल्या अगदी जवळच असेल. फक्त आपली ती बहुतासकृतांची जोडी अजून पूर्ण व्हायची असेल. याच एका सुंदर विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूच एका नवीन आणि रंजक विषयासह.